गोष्टीचे नाव आहे हिरकणी. ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील. त्या काळी हिरकणी नावाची एक गवळी एका छोट्याशा गावामध्ये राहत होती. ती दररोज दूध घालण्यासाठी गडावर जात असे. असेच एके दिवशी हिरकणी गडावर दूध देण्यासाठी गेली व ती गडावर अडकून बसली. सूर्यास्त झाल्यामुळे गड किल्ल्याचे सर्व दरवाजे सैनिकांनी बंद केले. परंतु हिरकणीचे एक लहान बाळ घरी होते. त्याच्याकडे परत जाण्यासाठी हिरकणी धडपडत होती. ती शिपायांच्या पाया पडू लागली, हात जोडू लागली. अहो, माझे लहान बाळ घरी आहे. ते भुकेने व्याकुळ झाले असेल. कृपा करून मला येथून जाऊ द्या. परंतु सूर्यास्तानंतर गडाचे सर्व दरवाजे बंद होत असत, त्यामुळे कोणीही दरवाजा उघडत नव्हते. शेवटी हिरकणीने आपल्या बाळासाठी एक खूप मोठे धाडस केले. तिला सगळीकडे अंधार दिसू लागला. तिला कोणताही मार्ग सापडेना. तेव्हा तिने गड उतरण्याचे ठरवले व ती गड उतरू लागली. शेवटी ती गड उतरून घरी बाळाकडे गेली. तिने बाळाला मिठी मारली, त्याला दूध पाजले. तिच्या मातृत्वाची ओढ तिला बाळापर्यंत घेऊन आली. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचा खणा नारळांनी ओटी भरून तिचा सन्मान केला. तिच्या धाडसाच्या स्मरणार्थ तिच्या नावाचा एक बुरुज बांधला, जो की आजही हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असेच अनेक शूरवीर, पराक्रमी, धाडसी लोक राहत होते. तात्पर्य: आईच्या मायेची ताकद अमाप असते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला की ग बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.